नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेमध्ये घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. SC अ ब क ड या वर्गीकरणाची मागणी ही करण्यात आली आहे. मातंग समाजातील कार्यकर्त्यांनी ही जोरदार घोषणाबाजी केली. नांदेडमधील मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळेस ही घोषणाबाजी झाली आहे. त्यानंतर पोलिसांकडून 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड या ठिकाणी कार्यक्रम होता. या कार्यक्रमात मातंग समाजाच्या तरुणांनी घोषणाबाजी केलेली आहे. SC अ ब क ड वर्गीकरणाची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी प्रवीण खंडारे आपल्या सोबत जोडलेले आहेत. प्रवीण, आवाज पोहोचतोय? तर प्रवीण यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नांदेडमध्ये हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमात मातंग समाजातील तरुणांनी घोषणाबाजी केलेली आहे. SC अ ब क ड वर्गीकरणाची मागणी या तरुणांनी केली. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 6 तरुणांना ताब्यात घेतलंय. तर नांदेड या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरू होती. या सभेदरम्यान हा राडा झालेला आहे. या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली. SC अ ब क ड वर्गीकरणाची मागणी या तरुणांनी केली. यावेळेस जोरदार घोषणाबाजी या तरुणांनी केली. कार्यक्रमात व्यत्यय आला. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत या 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. तर ही दृश्य आपण पाहतोय. यावेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरू होती, भाषण सुरू होतं. त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी हा राडा केलाय. 6 तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. SC अ ब क ड वर्गीकरणाची मागणी या तरुणांनी केली. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी प्रवीण खंडारे आपल्या सोबत जोडलेले आहेत. प्रवीण, या तरुणांनी SC अ ब क ड ची मागणी केलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. सध्या काय तिथे परिस्थिती आहे? नक्कीच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि लोहा नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार गजानन सूर्यवंशी आहेत यांच्या प्रचारार्थ ही सभा होती. आणि या सभेच्या दरम्यान मातंग समाजाच्या मातंग समाजाचे कार्यकर्ते, लोकस्वराज्य संघटनेचे जे कार्यकर्ते होते त्यांनी SC आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्यात यावं या मागणीसाठी घोषणाबाजी केली. काही वेळ मुख्यमंत्र्यांना भाषण थांबवावं लागलं आणि त्यानंतर पोलिसांच्या मदतीने मात्र कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेले आहे. 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांनी पुढे काय कारवाई केलेली आहे? या 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. हे 6 कार्यकर्ते कुठल्या संघटनेशी संबंधित आहेत? नगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि अजितदादाच्या सभेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा प्रकार घडला होता. वर्गीकरणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करण्यात आली होती आणि आता हे जे विषय आहे तो तापलेला दिसतोय. एकूणच पाहता या ठिकाणी जे आहे 6 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलिसांनी आता सध्याला ताब्यात घेतलेलं आणि हे कार्यकर्ते जे आहेत लोकस्वराज्य आंदोलन या संघटनेचे असल्याचंही कळतं. ठीक, धन्यवाद प्रवीण दिलेल्या माहितीबद्दल.